वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज श्री गुरुदेव सेवा मंडळ भागीमारी तालुका पारसुनी जिल्हा नागपूर अंतर्गत आपण सकाळी जे ध्यान घेतो दररोज आणि घेतलेल्या ध्यानानंतर आपण आरोग्यावर बोलूया या विषयाला धरून एक आपण त्यावर चिंतन मंथन करत असतो आणि मग ते चिंतन मंथन करून आरोग्य कसं ठणठणीत राहील याचा आपण त्या विषयाला धरून बोलत असतो. तर आजचा विषय आहे सवय. तर आपली सवय मुलांना याकरिता विषय घेतलेला आपण की चुकीची सवय आपल्याला नेहमी बिमार पाडत असते की आपली तब्येत खराब करत असते. तर आपली सवय कशी असायला कोणती असेल आरोग्यासाठी चांगल्या सवयी कोणत्या. तर आपल्याला लघवी व संडास जर आली तर ती कधीच थांबू नये. त्याच्यामुळं अनेक रोग तयार होते. लघवी जर तुम्ही थांबली संडास जर थांबवली तर तुमचे पोटातला त्रास वाढतो आणि विनाकारण इन्फेक्शन वाढते. इन्फेक्शन वाढलं की मग त्याचं आपल्याला औषध घेऊ घेऊ आपण थकून जातो. परत आपलं बरोबर म्हणजे आरोग्य बरोबर होत नाही. नंबर 2, सतत जो जेवणात पाणी पितो तर त्याचं पचनक्रिया बिघडते. सतत जेवणात पाणी पिऊ नये. अर्धा तासाच्या आधी पाणी प्या किंवा अर्धा तासानंतर पाणी प्या. तर असं जो सतत पाणी पितो त्याची पचनक्रिया बिघडते. सतत तो हाताची बोटे मोडतो. जो असे बोटे मोडत बसतो हाताची तर त्याचं सांध्याचं दुखणं वाढते. म्हणून जिथे जिथे जॉईंट आहे तिथे दुखणं वाढते. म्हणून हाताची बोटे मोडत बसू नये. त्याच्यानंतर खूप गरम अन्न म्हणजे खाणारं जर एखाद्याने खूप अन्न गरम खात असेल तर त्याच्या अन्न नलिकेचा कॅन्सर होण्याची भीती असते त्याला. म्हणून अन्न नलिकेचा कॅन्सर होऊ नये म्हणून सतत खूप अन्न म्हणजे गरम अन्न खाऊ नये आणि सतत फ्रीजमधलं एकदम थंड अन्न खाऊ नये. आपलं चुलीवरचं केलेलं मिडियम जे अन्न आहे याच्या गॅसवरचं ते अन्न खावं. एकदम फ्रीजमध्ये ठेवलेलं थंड अन्न खाऊ नये आणि एकदम खूप गरम अन्न खाऊ नये. याची आपण काळजी घेतली पाहिजे. तसेच मुलांनी आपण पोटावर झोपू नये. जो मुलगाला पोटावर झोपायची सवय असते त्याला मग मोठ्यापणी पाठदुखीचा रोग होतो. तर तो कितीही औषध लावून त्याला बसत नाही. पण त्याला आपली सवय बदलायची आहे. पोटावर झोपू नये. त्याच्यानंतर कानामध्ये गोळी टाकू नये. जो कानामध्ये जर गोळी टाकून सवय असते त्याला तर ते कानात गोळी जर टाकले ती स्मरणशक्ती कमी होते आणि स्मरणशक्ती कमी झाली की मग आपल्याला कुठलं ठेवलेली वस्तू कुठे आहे ते आपल्याला सुचत नाही. म्हणून यासाठी आपण सतत कानामध्ये गोळी टाकू नये. आणि जो सतत प्राणायाम योगा करत नाही, खोल श्वास घेत नाही, त्याची ऑक्सिजनची लेवल कमी होते आणि ऑक्सिजनची लेवल कमी झाली की त्याचा रक्तभिसरण संस्था बिघडते. रक्तभिसरण संस्था बिघडली की त्याला अनेक रोग तयार होतात. म्हणून एकावर एक अशी साखळी तयार असते. म्हणून आपण कधीही प्राणायाम योगाच्या वेळी थोडा खोल श्वास घरी बसून मी थोडा श्वास घ्यायचा, मोठा श्वास घ्यायचा, सोडत जायचा, श्वास घ्यायचा, सोडत जायचा. तशा प्रकारे आपल्या आरोग्याला ते फायदेशीर असते. तर या सवयी आपण जोपासल्या याप्रमाणे आपण वागलं तर आपलं आरोग्य चांगलं राहू शकतं. धन्यवाद. मी बबलू गाडवे, भागीमारी तालुका पारसुनी जिल्हा नागपूर. यूट्यूब चॅनलवरती आपण बघू शकता. हे यूट्यूब चॅनल आहे बबलू संतोष गाडवे नावाने. सर्च करा, लाईक करा आणि फॉलो करा. आणि हा नेहमीचा आरोग्याचा व्हिडिओ आणि इतर व्हिडिओ तुम्ही बघा. सगळं त्यामध्ये आपल्याला ज्ञान वाढण्यासाठी आपल्याला माहिती मिळत जाईल. धन्यवाद. जय गुरुदेव. जय गुरु.